आजवर कोकणात अनेक नानविविध दैवतांची देवभूमी आपण पाहिली आहे. कोकणच्या गावराठीचा बऱ्याच धार्मिक स्थळांच्या आख्यायिका आपण पाहिल्यात. पण आगळीवेगळी परंपरा असलेल्या हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या याची डोळा याची देह याचं जागतं उदाहरण म्हणजे वेंगुर्ले शहरातील श्रीदेव मानसीश्वर देवस्थान. आज आपण देवभूमी या विशेष कार्यक्रमात पाहणार आहोत श्रीदेव मानसीश्वराची विशेष आख्यायिका आणि या वर्षीचा जत्रोत्सव. कोकणातील जत्रा म्हटली की लाऊडस्पीकरचा गजर, विद्युत रोषणाईचा झगमगाट आणि प्रचंड गर्दी हे दृश्य सामान्यतः पाहायला मिळतं. मात्र वेंगुर्ले येथील मानसीश्वराच्या यात्रेत यापैकी काहीही आढळत नाही. येथे भाविकांचा महापूर असतो आणि दिपवून टाकणारी रोषणाई नसते. भगव्या निशाणांनी सजलेलं हे ठिकाण एक वेगळीच भक्तिमय अनुभूती देत असते. आज जत्रोत्सवा दिवशी पहाटेपासूनच देवदर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. दिवसभर हा परिसर भगव्या शेडांमुळे अगदी भगवामय बनला होता. अनोख्या श्रद्धेचे प्रतीक हे वेंगुर्ला शहराच्या हद्दीच्या टोकाशी मांडवी खाडीच्या समीप मानसीश्वर देवस्थान स्थित आहे. येथे नेहमीसारखे मंदिर रथसप्तमीच्या दुसऱ्या दिवशी होते. सालावाप्रमाणे लोक आपले नवस फेडण्यासाठी या ठिकाणी शीड आणि बत्तेचे नवस बत्ते लावले जातात. दशावतारी फारसेकर दशावतारी नाटक होतं आणि ते हे नाट्य कंपनी नाट्याचा प्रयोग करतात. अशी ही बत्त्यांची जत्रा वेंगुर्ला, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये एकच जत्रावर्षी होते की जेणेकरून आंगणेवाडीच्या नंतर नंबर 2ची जत्रा म्हणून ही फार प्रसिद्ध आहे आणि तेवढीच जनसमुदाय या ठिकाणी जमतो. तर भट जेवण एकादशी केली जाते आणि त्याच्यानंतर आम्ही ढोल सगळे भक्तमंडळी मानसीवर जाऊन आमचं मानाचं निशाण लावतो आणि निशाण लावल्यानंतर नारळ वाढवला की लोकांची गारणीला सुरुवात होते. अशा काळापासून ती सुरू होते ती रात्री 12 आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा लोक चुकलेली येतात आणि आपला नवस फेडून घेतात. दरवर्षी रथसप्तमीच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या जत्रोत्सवास जिल्हा परजिल्ह्यातून हजारो भाविक भक्तगण या जत्रोत्सवास हजेरी लावतात. देवाचा नवस फेडण्यासाठी येतात. असंख्य भगव्या निशाणांनी संपूर्ण परिसर सजलेला दिसतो. मंदिराऐवजी मंदिर परिसरात झाडी आणि खाडीचा प्रवाह पाहायला मिळतो. यंदाच्या या यात्रेला स्थानिकांसह जिल्ह्यातील तसेच मुंबई, गोवा, बेळगाव, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरी येथूनही मोठ्या प्रमाणात भाविकांनी हजेरी लावली. नवस फेडण्यासाठी बांबूच्या काठीस भगवा झेंडा बांधून अनेक जण येथे येतात. त्यामुळे संपूर्ण परिसर भगव्या पताकांनी उजळून निघतो. विशेष म्हणजे नवस म्हणून शिडाची काठी झेंड्यासहित देवाला भाविक अर्पण करतात.
जाणकारांच्या माहितीनुसार पुरातन काळापासून हा नवस या ठिकाणी बोलला जातो आणि जत्रोत्सवा दिवशी तो पूर्ण केला जातो। जत्रोत्सवा दिवशी रात्र 12 वाजता रात्र नवस झाल्यानंतर श्रीदेव मानसीश्वराच्या एका बाजूला मळ्यात पेट्रोमॅक्सच्या बत्तीच्या उजेडात दशावतारी नाटकाचं आयोजन प्रथेनुसार केलं जातं। अनेक वर्षांची परंपरा अशी की भाविक भक्तांचे नवस असतात त्या पेट्रोमॅक्स बत्त्या एका मंडपात लावून या ठिकाणी दशावतारी कला सादर केली जाते। या बत्त्या नवस म्हणून भाविक देत असतात। दशावतार आणि नवसाची परंपरा या जत्रेतील एक अनोखी बाब म्हणजे येथे कोकणातील पारंपरिक दशावतार नाट्यप्रयोग याचे विशेष आकर्षण असतं। हा खेळ प्राचीन पद्धतीने पेट्रोमॅक्सच्या उजेडात रात्री सादर केला जातो। तसेच मानसीश्वर देवस्थानातील काही भाविक नवसपूर्तीसाठी जिवंत खेकडे देखील अर्पण करतात। ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे आणि श्रद्धाळू भाविकांसाठी ती विशेष अशी महत्त्वाची आहे। जाणकारांच्या माहितीनुसार जिल्ह्यातून होणाऱ्या आंगणेवाडीच्या यात्रेनंतर गर्दीचा उच्चांक गाठणारी अशी ही जत्रा आहे। दर्शक हो, श्रीदेव मानसीश्वर हे अत्यंत जागृत देवस्थान मानले जाते। भाविकांचा इथे दृढ विश्वास असून अनेक जण आपले नवस फेडण्यासाठी या ठिकाणी दरवर्षी हजेरी लावतात। कोकणातील सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक वारसा जपणारी ही यात्रा अनोखी असून पर्यटकांसाठी ती आकर्षणाचा विषय आहे। आपणही या जागृत स्थानाला अवश्य भेट द्यावी ही आमच्या लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या प्रेक्षकांना सविनय प्रार्थना। दरवर्षी आणि आता काय झालं, आता हे लुप्त होत चाललेले आहे। बच्चाचे कारखाने सगळे बंद झालेले आहेत, त्याच्यामुळे साहित्य पण भेटत नाही व्यवस्थित आणि खूप मुश्किल होते। तरी पण त्या अनुषंगाने आम्ही त्याचा चांगल्यात चांगला सर्व्हिस म्हणजे चांगल्यात चांगला हे देवाचं उत्सवासाठी व्यवस्थित नियोजन करून ते बत्ती व्यवस्थित पेटून त्यांना समाधान मिळावं यासाठी आम्ही सगळा कार्यक्रम करतो। आणि आम्ही 8 दिवस गेले, 8 दिवस हे सारे सतत रिपेअरिंगचं काम चालू आणि आता इथे ते तयार करून आणलेल्या बत्त्या पण कधी कधी परत हे होतात, पुन्हा त्याला रिपेअरिंग करायला लागते तिथे आणल्यानंतर आणि मेंटेन तर जाता लगेच हल्ला का जरा तो हे होतो। आणि अशा तऱ्हेने हे जत्रोत्सव आम्ही ते साजरा करतो आणि रात्री इथे दशावतारी प्रयोग होतो। त्या बत्तीच्या जत्रेवर म्हणजे नावात ती बत्तीची जत्रा आणि त्याच्यावर त्याचा दशावतारी प्रयोग होत असतो आणि जत्रा बत्तीची आहे। त्याच्यासाठी ते प्रत्येक भाविक जो येतो ते आपल्या नवस फेडण्यासाठी येतो आणि नवस फेडताना कृपा झालेली असते त्या हिशोबाने नवस फेडण्यासाठी आमचे जे कारीगर आहेत ते खूप मेहनतीने ते पेटवण्याचं काम करतात आहे आणि प्रत्येक भाविकाला व्यवस्थित बत्ती पेटवून ती मंडपात जाऊन तिथे ते लावेपर्यंत सगळं ते नियोजन करत असतात।